नायकवली ठेवतोय मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच. बॅक टू बॅक मॅन ऑफ द मॅच निलेशने पटकावले होते, तसेच बॅक टू बॅक मॅन ऑफ द मॅच अनुजने पटकावलेत. हॅलो. झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अनुज दादा यांच्या हस्ते त्यांना सामनावीर देण्यात येत आहे, तरी त्यांनी त्याचा स्वीकार करावा. पहा मॅचला होते सुरुवात, तरी लवकरात लवकर मॅच चालू करावी, कृपया स्पीडअप करावा. तरी देण्यात येत आहे दादासमोर यांच्या हस्ते अनुजाला. मॅचला होती सुरुवात. गुडे आणि मराठवाडी या दोघांमध्ये आता लढत होईल. हॅलो. अंपायरचा गिर सिग्नल. मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल अमर मराठे घेऊन निघालेत अंकुश साठी, तरी बघूया पहिला चेंडू अंकुश काय करतात. ओ उत्कृष्ट असा तेज तरार चेंडू अमर दादा यांचा. व्हाईट बॉल, कुठेतरी लाईन मिस झाली, तरी गुढी संघ आपला 12वा खेळाडू लवकरात लवकर प्ले ऑफ मध्ये पाठवावा. तरी पुढचा चेंडू उत्कृष्ट असा चेंडू टाकलेला आहे अमर दादा. व्हाईट बॉल, त्यांचा निर्णय अंतिम राहील. तरी दोन चेंडू हटवले, दोन्ही चेंडू व्हाईट बॉल, तरी टीमची वाढती धाव 2 धाव. तरी पुढचा चेंडू अमर मराठे यांचा अंकुश साठी. तर बघूया पहिला चेंडू मारा अमरदादा यांचा. उत्कृष्ट असा कव्हरला मारेला हा चेंडू येतोय दन दन करत सीमारेखा पार, येतोय चौकार. पहा पहिला चेंडू आणि 4 धावा. पहा टीमचे धावते स्कोर 6. 1 बॉल. एक चेंडू 6 धावा. उत्कृष्ट फटका मारला अंकुश यांनी. पुढचा चेंडू घेऊन निघाले त्यामुळे अंकुश साठी. हा सुद्धा चेंडू स्ट्रेटला मारलाय क्षेत्ररक्षकाच्या खाली. ओ झेल मिस. पहा अंकुश यांचा झेल ड्रॉप करत आहेत. पहा मोठा बॅट्समन, त्याचा तुम्ही झेल मिस केला. पहा कुठेतरी गचा क्षेत्ररक्षक. पहा पुढचा चेंडू अमर यांचा अजय साठी. अजय काय करतायत. ओ उत्कृष्ट असा तेज तरार चेंडू टाकलेला आहे
अमरींनी अपील मात्र केली होती. पहा पुढचा चेंडू अमर यांचा अजयसाठी. हा सुद्धा चेंडू वाईट बॉल, कुठेतरी लाईन मिस करत आहेत अमर. पहा आतापर्यंत 3 वाईट टाकले त्यांनी त्यांच्या ओव्हरमध्ये. पहा कुठेतरी गचा गोलंदाजी चालली अमर यांची. पुढचा चेंडू हॅलो. हा सुद्धा उत्कृष्ट टाकलाय आणि होतोय जेलबाद. अजयचा खेळ होतोय समाप्त. उत्कृष्ट गोलंदाजी करतात अमरदादा. 3 वाईट टाकल्यानंतर केलाय कमबॅक. येथे विकेट. अजयला जावं लागतंय माघारी. मोठा धक्का बसतोय गुढी संघाला. अजय उर्फ रबाडा. न्यू बॅट्समन पुढचा चेंडू अमर यांचा. पुढचा चेंडू उत्कृष्ट फटका मारला त्याच्यावरती. बघूया कितपत धावा येतात त्या चेंडूवरती. एक धाव पूर्ण. दुसरीचा हॅलो. ओव्हरची समाप्ती. 1 ओव्हर नंतर 3 ची वाढती धाव. 9 रन. सचिन पहा वैयक्तिक पहिलं षटक आणि संघाचं दुसरं षटक घेऊन निघाले आहेत सचिन आपल्या संघासाठी. विजय पहा सचिन टू विजय. सचिन निघालेत विजयसाठी गोलंदाजी घेऊन. उत्कृष्ट असा हा चेंडू हवेत मारला आहे. बघूया काय होतं त्या चेंडूवरती. क्षेत्ररक्षेच्या खाली जेल मिस. पहा बघूया कितपत धावा त्या चेंडूवरती. पहा आतापर्यंत 3 धावा घेण्यात यशस्वी ठरले आहे घोडे संघ. अंपायर या बॉलवरती रन किती 3 धावा 12 धावा घोडे संघाच्या. पहा उत्कृष्ट गोलंदाजी करताना सचिन. पुढचा चेंडू घेऊन निघाले सचिन अंकुशसाठी. पुढचा चेंडू सचिनचा अंकुशसाठी. बघूया काय करतात अंकुश. उत्कृष्ट असा कव्हरला मारा त्याच्या खाली क्षेत्ररक्षक. वा भाई वा. चेंडू जाईल फरार. येतोय षटकार. 6 धावा. उत्कृष्ट असा फटका मारला अंकुश यांनी. 6 धावा. सचिनचा पुढचा चेंडू अंकुशसाठी. बघूया अंकुश काय करतात. पुढचा चेंडू उत्कृष्ट तेज तरार चेंडू. कमबॅक केला सचिन यांनी सुद्धा. पहा पहिला बॉल 1 रन. दुसरा बॉलला षटकार. परत त्याच्यानंतर केलाय कमबॅक. उत्कृष्ट गोलंदाजी करताना सचिन. तरी बघूया पुढचा चेंडू सचिनचा अंकुशसाठी. हा सुद्धा चेंडू उत्कृष्ट टाकला होता पाठीमागच्या क्षेत्रात चेंडू. बघूया किती धावा येतात त्या चेंडूवरती. 2 धावा घेण्यात यशस्वी ठरलेले आहेत.
2 आताची धावा किती 3 धावा टीमची वाढती धाव 21 याच्यानंतर तिसरा बक्षीस पात्र फेरी वाकुर्डे आणि चरण तरी आपण कृपया नोंद घ्यावी याच्यानंतर आपला टॉस होईल तरी पुढचा चेंडू सचिनचा उत्कृष्ट चेंडू त्याच्यावरती उत्कृष्ट फटका मारलाय पुढच्या क्षेत्ररक्षक एक धाव घेण्यात यशस्वी पुढचा चेंडू सचिनचा अंकुशसाठी बघूया अंकुश काय करतात त्या चेंडूवरती हो हा चेंडू व्हाईट बॉल कुठेतरी लाईन मिस करताय सचिन हा येतो व्हाईट बॉल टीमची वाढती धाव 23 पुढचा चेंडू सचिनचा अंकुशसाठी उत्कृष्ट चेंडू हवेत मारलेला चेंडू बघा किती धावा येतात त्या चेंडूवरती हो मिस फिल्डिंग हा येतो दंदन दंदन करत चौकार क्षेत्ररक्षक डोक्यावरून बॉल जाऊन सीमारेखा पार ओव्हरची होते समाप्ती 2 ओव्हर नंतर टीमची वाढती धाव 27 पहा मराठवाडी संघाची कुठेतरी मिस फिल्डिंग नेक्स्ट गोलंदाज शंकर पहिला चेंडू घेऊन निघालेत उत्कृष्ट चेंडू टाकला त्याच्यावरती फटका मारला बघा कितपत धावा आहेत त्या चेंडूवरती 2 धावा यशस्वीरित्याने पूर्ण केलेल्या आहेत तिसरी धाव देखील उत्कृष्ट रीतीने पूर्ण केली आहे पहा 3 धावा घेण्यात यशस्वी ठरलेला आहे बीड संघ पहा कुठेतरी मिस आणि मिस फिल्डिंग करताना दिसत आहेत मराठवाडी पहा कुठेतरी या अवंतर धावा तुम्हाला पुढे चेस करताना कुठेतरी मागात पडू शकतात पुढचा चेंडू शंकर यांचा अंकुशसाठी तर बघूया अंकुश काय करतायत स्वतःकडे स्ट्राईक ठेवले त्यांनी आता पुढचा चेंडू उत्कृष्ट असा तो स्तरार चेंडू टाकला शंकर यांनी पहा कुठेतरी मिस फिल्डिंग झाल्यानंतर शंकर सुद्धा करतात कमबॅक कारण का त्यांना आता कमबॅक करणं गरजेचंच आहे मिस फिल्डिंग मुळे धावा खूप झाल्या आहेत तरी पुढचा चेंडू शंकर यांचा अंकुशसाठी तिसरा चेंडू उत्कृष्ट चेंडू त्याच्यावरती फटका येतो बघूया कितपत धावा येतात त्या चेंडूवरती 2 धावा घेण्याचे प्रयत्न 2 धावा उत्कृष्ट रीतीने पूर्ण केलेल्या आहेत अंकुश यांनी उत्कृष्ट गोलंदाजी करताना शंकर आपल्या मराठवाडी संघासाठी पुढचा चेंडू पुढचा चेंडू शंकर यांचा अंकुशसाठी तर बघा अंकुश काय करतायत हो पाठीमागच्या क्षेत्रात फटका मारला क्षेत्ररक्षकाच्या खाली बघा कितपत धावा येतात त्या चेंडूवरती क्षेत्ररक्षक डोक्यावरून हा चेंडू जातो सीमारेखा पार येतोय दंदन दंदन करत चौकार टीमची वाढती धाव 36 उत्कृष्ट फटका मारला अंकुश यांनी येतोय चौकार पुढचा चेंडू हा देखील फटका मारलाय क्षेत्ररक्षक त्याच्या खाली
2 धावा या चेंडूवरती. पहा लास्टचा बॉल शिल्लक असेल शंकर यांचा अंकुशसाठी. तरी बघा अंकुश काय करतायत. षटकार येतोय की चौकार येतोय की डॉट बॉल येतोय. बघूया पुढचा चेंडू. ओ हा चेंडू देखील हवेत मारलाय क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. बघूया काय होतोय. उत्कृष्ट झेस केला हा चेंडू. 2 धावा घेण्यात यशस्वी. तिसरीचा प्रयत्न आणि रनआउट. 2 धावा यशस्वी ठरलाय गोडी संघ. 3 ओव्हरची समाप्तीनंतर टीमची वाढती धाव 40. 41 41 विन. तरी बघूया काय करतोय या मॅच मध्ये. तरी लवकरात लवकर गोडी संघ आपण क्षेत्ररक्षक शोधून घ्यावे. आतापर्यंत आपले एक गट पण कंप्लीट नाही झाला. आपल्या 24 संघ या टुर्नामेंट मध्ये खेळवायचे आहेत. तरी कृपया सर्वांनी स्पीडअप करावा. बॉल द्या. तरी गोडी संघ लवकर लवकर क्षेत्ररक्षक शोधून घ्यावे. स्पीडअप करा कृपया. दिलाय पुढे पुढे दिलाय. तरी स्पीडअप घ्यावा. क्षेत्ररक्षक शोधून घ्यावे गोडी संघ. लवकर लवकर फलंदाज सुद्धा मैदानात पाठवावे मारेवाडी संघ. पहा ह्या मॅच नंतर वाकुर्डे संघ आणि चरण संघ कृपया दोन्ही कॅप्टननी टॉसवर स्टेजवरती यायचे टॉस घेण्यासाठी. ओमकार मोरे आपण यांचा टॉस घ्यावा. विक्रम मोरे आपण टॉस घ्यावा. कृपया लवकर लवकर स्पीडअप करावा दोन्ही संघ. खूप वेळ घेत आहे आपण. इथून पुढे आपल्याला बरेच सामने खेळवायचे आहेत. वाकुर्डे आणि चरण यांचा टॉस घेण्यात येत आहे. बक्षीस पात्रचा सामना आहे. 2 ओव्हरचा सामना राहील. चरण संघ यांनी टॉस विन. लवकर लवकर आपण आपला निर्णय करावा. बॅटिंग. तरी चरण संघ यांनी बॅटिंग घेण्याचा निर्णय घेतला आहे. तरी या मॅच नंतर वाकुर्डे संघ आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षक शोधवावे. पहा मॅचला होते सुरुवात. स्ट्राईक वरती सोन्या आणि स्ट्राईक वरती अमर आणि गोलंदाज अजय. लवकरात लवकर मॅचला स्पीडअप करावा. पुढचा चेंडू अजय यांचा सोन्यासाठी. तर बघूया अजय निघाले. पहिला चेंडू सोन्यासाठी घेऊन उत्कृष्ट असा चेंडू त्याच्यावरती होते कॅच ड्रॉप. पहा कुठेतरी नाराज दिसतो अजय.
आपल्या संघावरती कॅच होते मिस. पहा त्याला माहिती आहे हा फलंदाज जर स्ट्राईक वरती राहिला तर 2 ते 3 ओव्हर मध्ये सामना फिनिश होईल. तरी बघूया पुढचा चेंडू अजयचा सोन्यासाठी. हा चेंडू वाईट बॉल. कुठेतरी लाईन मिस करताना अजय. पुढचा चेंडू घेऊन निघालेला अजय सोन्यासाठी. बॉलिंग उत्कृष्ट फटका मारलाय. चेंडू हवेत. बघूया त्याच काय होतोय. चेंडू जातो. 2 धावा घेण्याची ठरलेला आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक राहिलेला आहे. पहा 2 धावा होते तिथे 3 धावा. पहा कुठेतरी मिस फिल्डिंग गोडी संघाची. पहा 2 धावा होत्या तिथे अतिरिक्त धाव. चोरटी धाव घेतली. हॅलो हॅलो. पुढचा चेंडू अजयचा अमरसाठी. उत्कृष्ट फटका. चेंडू जातोय सीमा रेखा पार. येतोय चौकार. तरी या चेंडूवरती काय आहे अंपायर. चौकार. पहा उत्कृष्ट असा फटका मारला आहे त्यावरती येतोय चौकार. पहा पुढचा चेंडू अजय यांचा अमरसाठी. तरी बघूया अमर काय करतात. पुढचा चेंडू अजय यांचा. उत्कृष्ट फटका. हा चेंडू जातोय सीमा रेखा पार. येतोय षटकार. पहा उत्कृष्ट असा फटका मारला अमर यांनी. पहा भलं मोठा डोंगर आहे. 41 धावा करायच्या आहेत मराठवाडी संघाला. टीमची वाढती धाव. चौदा. पहा कुठेतरी महागडे षटक अजय यांचं आतापर्यंत. चौदा बॉल 27 धावांची धावसंख्याची गरज आहे मराठवाडी संघाला. पहा उत्कृष्ट हा तेज तरार चेंडू. पहा पुढचा चेंडू अजय यांचा अमरसाठी. चेंडू घेऊन निघाले अजय. बघा स्ट्राईक वरती अमर काय करतायत. उत्कृष्ट फटका. हवे चेंडू त्याच्या खाली शोधता अजय. उत्कृष्ट असा झेल जज करताना. पहा उत्कृष्ट कॅच. अमर यांना यावं लागतंय माघारी. मोठा धक्का मराठवाडी संघाला बसतोय अमर यांच्या स्वरूपात. मोठी विकेट. महत्वाची विकेट मराठवाडी संघाची घेतली गुढी संघाने. उत्कृष्ट झेल जज केला अजय यांनी आपल्या फॉलो थ्रो मध्ये. पहा कृपया स्पीडअप घ्यावा गुढी संघ. टीम मीटिंग कृपया. पुढचा चेंडू
पुढचा चेंडू नेक्स्ट गोलंदाज अंकुश त्यांच्या पुढे सोन्या उत्कृष्ट फटका मारलाय या चेंडूवरती धावा येत आहेत 6 दन 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 करत सीमारेखा पार येतोय षटकार पहा एक गेला तर एक अजून स्ट्राईक वरती आहे तो सांगतोय तो बाहेर गेला तर मी अजून स्ट्राईक वरती जिवंत आहे मी सुद्धा फटके मारू शकतो हा येतोय षटकार पहिला चेंडू वरती केलाय मोठा प्रहार येतोय षटकार पहा दुसरा चेंडू अंकुश यांचा कुठेतरी लाईन मिस आणि हा चेंडू येतोय व्हाईट बॉल पहा प्रेशर प्रेशर आणि प्रेशर अकरा चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता मराठीवाडी संघाला विजयासाठी पुढचा चेंडू अंकुश यांचा उत्कृष्ट असं क्षेत्र गोलंदाजी तेच तरार बॉल हाताळला अंकुश यांनी षटकार खाल्ला त्याच्यानंतर व्हाईट बॉल त्याच्यानंतर केलाय कमबॅक पुढचा चेंडू अंकुश यांचा उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना अंकुश आपल्या संघासाठी एक षटकार खाल्ल्यानंतर केलाय कमबॅक पुढचा चेंडू घेऊन निघाले अंकुश सोन्यासाठी हा सुद्धा चेंडू येतोय डॉट पहा कुठेतरी नाराज असेल सोन्या स्वतःवरती पहा अवघे 3 चेंडू त्यांनी डॉट हाताळलेत उत्कृष्ट गोलंदाजी करताना अंकुश एक षटकार एक वाईट त्याच्यानंतर कमबॅक केले त्यांनी आपल्या संघासाठी पुढचा चेंडू हा सुद्धा चेंडू येतोय डॉट पहा उत्कृष्ट गोलंदाजी करताना अंकुश आपल्या संघासाठी पहा कुठेतरी नाराज असेल सोन्या बघूया पुढचा चेंडू काय करतोय सोन्या आणि हा इथे दांडे 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 गोल सोन्याला यावं लागतंय माघारी फर्निचर डिस्टॉर पहा मोठी विकेट घेतली अंकुश यांनी उत्कृष्ट गोलंदाजी अंकुश यांची पहा एक षटकार खाल्ल्यानंतर कसा कमबॅक करायचा हे अंकुशदाकडून शिकलं पाहिजे नामांकित खेळाडू घोडे संघाचा अंकुश उत्कृष्ट गोलंदाजी ओव्हरची होते समाप्ती 2 ओव्हर नंतर टीमची वाढती धाव आता 6 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता मराठीवाडी संघाला नेक्स्ट गोलंदाज नेम हर्षल एक युवा खेळाडू घोडे संघाचा यंगस्टर त्याच्या पुढ्यात ओमकार तरी हर्षल टू ओमकार बघूया काय करतो ओमकार हर्षलचा चेंडू उत्कृष्ट फटका आणि हा चेंडू येतोय नो बॉल हा चेंडू येतोय नो आणि प्री हिट 2 धावा आताच्या पहा आता 6 बॉल 18 धावाची आवश्यकता मराठीवाडी संघाला पहा युवा खेळाडू आहे घोडे संघाचा हर्षल टू ओमकार हर्षल टू ओमकार बघूया
आणि हा सुद्धा चेंडू अंपायर निर्णय नो बॉल. पहा 4 धावा फ्रीच्या येत आहेत मराठीवाडी संघाला. फ्री हिट लागू राहील. पहा आता मात्र 6 चेंडू आणि 16 धावेची आवश्यकता मराठीवाडी संघाला. हर्षल टू ओमकार. बघूया कुठेतरी ओमकार लाईन मिस करत, हर्षल लाईन मिस करत आहेत. पहा युवा खेळाडू आहे गुढी संघाचा. पुढचा चेंडू घेऊन निघाले हर्षल ओमकारसाठी. ओ उत्कृष्ट असा चेंडू. ओ कमबॅक केलं हर्षल यांनी सुद्धा. 2 नू टाकल्यानंतर उत्कृष्ट गोलंदाजी करताना हर्षल आपल्या गुढी संघासाठी. पाच चेंडू 16 धावेची आवश्यकता. ओमकार हा चेंडू येतोय वाईट बॉल. लाईन मिस करतोय हर्षल. पहा प्रेशर आहे, युवा गोलंदाज आहे. पुढचा चेंडू हर्षलचा ओमकारसाठी. आता 5 चेंडू आणि 15 धावेची आवश्यकता अजून सुद्धा मराठीवाडी संघाला. पहा हर्षल एक युवा गोलंदाज आहे. तरी बघूया पुढचा चेंडू हर्षल कोणत्या पद्धतीत हाताळतोय ओमकारसाठी. तरी पुढचा चेंडू घेऊन निघालेत हर्षल ओमकारसाठी. हो हवे चेंडू हात उडवलाय. बघूया काय वरतं त्या चेंडूवरती आणि झेल होतोय मिस. पहा 2 धावा घेण्यात यशस्वी आणि या चेंडूवरती ओव्हरथ्रोच्या अंपायर या चेंडूवरती धावा किती? 4 धावा. 5 धावा. पहा कुठेतरी मिस फिल्डिंग. त्याच्यानंतर विकेट किपरच्या डोक्यावरून चेंडू सीमालगत अडवला. 5 धावा. 4 चेंडू 10 धाव्यांची आवश्यकता मराठीवाडी संघाला अजून सुद्धा. अंपायर आपण लक्ष ठेवावे. पुढचा चेंडू हर्षल यांचा. उत्कृष्ट फटका मारला त्या चेंडूवरती. बघा कितपत धावा येत आहेत. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. दुसरी धाव देखील उत्कृष्ट रीतीने पूर्ण केलेली आहे. आता 3 चेंडू आणि 8 धाव्यांची आवश्यकता मराठीवाडी संघाला. बघूया ओमकार आपल्या संघासाठी कशा पद्धतीत हा सामना विन करतायत. मोठा फटका घ्यावा लागेल ओमकार यांना आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू हर्षल घेऊन निघालेत. ओ हा सुद्धा फटका खालून गेलेला आहे. बघा कितपत धाव आहे त्या चेंडूवरती. 1 धाव. दुसरीचा प्रयत्न. दुसरी धाव देखील उत्कृष्ट पद्धतीने पूर्ण केली ओमकार यांनी. आता मात्र 2 चेंडू आणि 6 धाव्यांची आवश्यकता. पहा एक मोठा प्रहार घ्यायचा फक्त ओमकार यांना. तरी बघूया ओमकार कशा पद्धतीत तो फटका घेत आहेत. आणि हा चेंडू हवेत. त्याच्या खाली क्षेत्ररक्षक. बघूया काय करतोय. आता सुद्धा चेंडू मिस. पहा 2 धावा उत्कृष्ट रीतीने पूर्ण केल्या ओमकार यांनी. आता मात्र 1 बॉल आणि 4 धाव्यांची आवश्यकता मराठीवाडी संघाला. कंपल्सरी चेस. बघूया काय करतोय ओमकार टू हर्षल. उत्कृष्ट गोलंदाजी केली हर्षल यांनी.
आपल्या संघासाठी पुढचा चेंडू आर्चेल यांचा आणि हा चेंडू येतोय डॉट बॉल. सामना विणगुडे संघ आणि गुडे संघ हा सामना विनूत आहेत. तरी लवकरात लवकर वाकुडे संघ आपण क्षेत्ररक्षक सजून घ्यावे आणि चेरे संघ आपण लवकरात लवकर फलंदाज मैदानात पाठवावे. 2 ओव्हरचा सामना राहील हा. अंतिम सामना आहे 3 बक्षीस फेरीतला पहिल्या गटातला. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अंकुश